हॅलो स्टुडंट्स, क्रॉप सायन्स पेपर सेकंडमध्ये आत्तापर्यंत आपण सिरियल क्रॉपमध्ये पॅडी हा क्रॉप पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण सोरगम हा सेकंड जे काही सिरियल क्रॉप आहे ते चालू करतो आहे. याचं जे लोकल नेम आहे हे जवार किंवा याला ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं. सिरियल क्रॉपचे पूर्ण जे सिरियल क्रॉप आपण पाहणार आहोत त्याची फॅमिली ग्रॅमिनी आहे. बॉटॅनिकल नेम सोरगम वल्गरे ज्याला म्हटलं जातं सोरगम बायकॉन. याचं जे ओरिजिन आहे इंडिया आणि आफ्रिका आहे. जनरली जे आफ्रिकन जे सोरगम आहे याला ग्रेन सोरगम असं म्हटलं जातं आणि जे इंडियन सोरगम आहे ज्याला स्वीट सोरगम असंही म्हटलं जातं. पहा, आपल्याकडे जो सिरियल क्रॉपचा जो सीझन असतो तो म्हणजे कसा खरीप आणि रब्बी असतो. खरीप सीझनमध्ये जे सोरगम येतं ज्याला ग्रेन सोरगम असं म्हटलं जातं, तर जे रब्बी सीझनमध्ये येणारं जे सोरगम आहे किंवा जी जवार आहे ज्याला स्वीट सोरगम असंही म्हटलं जातं. आपला जो पेपर पॅटर्न आहे या पेपर पॅटर्नमध्ये फिल इन द ब्लँकसाठी एक क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये हा क्वेश्चन इथं होऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला त्याचे इम्पॉर्टन्स पाहिजे. जनरली आपल्याला माहिती आहे की आपला जो जेवणाचा जो प्रमुख घटक आहे किंवा आपण जे अन्न घेतो त्याच्यामध्ये प्रमुख घटक हे ज्वारी असतं. त्यामुळे जवारला स्टेपल फूड असंही म्हटलं जातं. त्याच्याचसोबत ग्रेन हे फूड म्हणून वापरलं जातं. त्याच्याचबरोबर त्याचा जो काही ड्राय जो स्टाक असतो ज्याचा उपयोग आपण ॲज अ फोडर म्हणून लाईव्हस्टॉक ॲनिमल्ससाठी करत असतो. अगदी ड्राऊट कंडिशनमध्ये किंवा एक्स्ट्रीम हीट कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला हे काही क्रॉप घेता येतं. त्याच्याचबरोबर इट कॅन टॉलरेट सॉईल सॅलिनिटी, म्हणजे सॉईलमध्ये जेव्हा साल्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं किंवा वॉटर लॉजिंग कंडिशन येते, म्हणजे काही कारणामुळं शेतामध्ये पाणी थांबून राहतं आणि त्या शेतामध्ये जर ज्वारीचं पीक जरी असेल तर त्यांच्यामध्ये टॉलरंट कपॅसिटी ही या पिकामध्ये असते, म्हणजे ते तितकं टॉलरेट करू शकतात. हायब्रिड व्हरायटी गिव्ज मोर यील्ड. लक्षात ठेवायचं आहे सोरगमच्या ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत त्याचा प्रोडक्शनचा रेट हा जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिरियल्स. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल्स आणि क्लायमेट्स. कोणत्याही क्लायमेटमध्ये आणि कोणत्याही सॉईलमध्ये, म्हणजे चिकणमाती असेल किंवा लोम ज्याला लोम सॉईल असं म्हटलं जातं किंवा अल्कलाईन सॉईल असं म्हटलं जातं किंवा सॅलिनिटी, अशा कोणत्याही सॉईलमध्ये या पिकाचं आपण प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो किंवा कोणत्याही क्लायमॅटिक झोनमध्ये. इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू स्टार्च, अल्कोहोल आणि इंडस्ट्री. याच्यापासून आपल्याला रॉ मटेरियल म्हणून रॉ मटेरियल मिळवता येतं स्टार्च तयार करण्यासाठी, अल्कोहोल तयार करण्यासाठी आणि त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीसाठी सुद्धा. इन महाराष्ट्र स्टेट इट कॉन्ट्रीब्यूट 50% ऑफ द टोटल सिरियल प्रोडक्शन. म्हणजे जे काही अन्नधान्याचं प्रोडक्शन होतं याच्यामध्ये 50% वाटा महाराष्ट्रामध्ये सोरगमचा आहे. ज्वारी इज नोन ॲज अ ग्रेट मिलेट, म्हणजे याला मिलेट ग्रेट मिलेट असं म्हटलं जातं. कारण का याची जी साईज असते ही साईज कशी राहत असते, बोर्ड राहत असते ॲज कम्पेअर्ड टू द अदर ज्याला ग्रेन्स असं म्हटलं जातं. हे झाले त्याचे इम्पॉर्टन्स ऑफ सोरगम. आता आपल्याला याच्यापासून इकॉनॉमिक व्हॅल्यू किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स याचे काय आहे हे सांगता येतील. याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये आपण सांगू शकतो की ॲज अ स्टेबल फूड आहे. जे ग्राउंड जे काही ग्रेन्स आहेत याच्यापासून आपण पीठ तयार करतो ज्याला फ्लोअर असं म्हटलं जातं आणि या पिठापासून आपण वेगवेगळ्या डिशेस तयार करतो ज्याच्यामध्ये रोटी आहे, भाकरी आहे. त्याच्याचबरोबर त्या ज्या बिया असतात ज्वारीच्या किंवा जे ग्रेन्स आहेत याच्यापासून आपण लाह्या तयार करतो ज्याला पॉप्ड ग्रेन्स असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर इमॅच्युअर जे इयर हेड्स असतात म्हणजे ज्याला आपण कोवळी कंस असं म्हणतो याच्यापासून आपण हुरडासुद्धा तयार करतो. इट कॅन बी यूज इन द प्रिपरेशन ऑफ स्टार्च, ग्लुकोज आणि सिरप याचाही केला जातो. जे काही ड्राय स्टॉक आहेत ज्याला आपण सुका चारा असं म्हटलं जातं, ज्याला फोडर फॉर लाईव्हस्टॉक ॲनिमल असंही म्हटलं जातं. काही व्हरायटीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये ओला चारासुद्धा आपल्याला या व्हरायटीमधून मिळवता येतो, ज्याला सिलेज असंही म्हटलं जातं. जे काही ब्रोकन मळणी करत असताना जे काही धान्य कट झालेलं असतं किंवा ज्याला आपण म्हणतो की ब्रेक झालेले असतात ज्याचा उपयोग आपण जे आपल्याकडे जे पोल्ट्री फीड म्हणून याचा उपयोग केला जाऊ शकतो. हे झालं इकॉनॉमिक यूज. त्याच्यानंतर आता आपल्याला या धान्याची क्वालिटी कोणत्या कॅरेक्टरिस्टिकवरती डिपेंड राहत असते. क्वालिटी ऑफ जवार ग्रेन इज अ जज्ड इन टर्म्स ऑफ मिलिंग कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे मळणी करत असताना कशा पद्धतीचा ॲपिअरन्स आलेला आहे ज्याला मिलिंग कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलं जातं. हा एक व्हिज्युअल ॲपिअरन्स आहे. याच्यामध्ये न्यूट्रिशन, त्याच्यानंतर स्टार्च आणि प्रोटीन कंटेंटसुद्धा महत्त्वाचं असतं. याच्यावरून आपल्याला या ज्वारीची क्वालिटी ठरवता येते. द फोडर क्वालिटी इज जज्ड बाय द हाईट, म्हणजे फोडर म्हणजे चाऱ्याची जी क्वालिटी आहे हे त्या क्रॉपच्या हाईटवरून ठरवते. त्याच्याचबरोबर थिकनेसवरून सुद्धा ठरत असते. त्याच्याचबरोबर त्याला लीफची संख्या किती आहे आणि त्याच्याचबरोबर लीफची ग्रोथ कशी आहे याच्यावरून ठरते. त्याच्याचबरोबर सिलेज मेकिंग कपॅसिटी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चारा बनवण्याची जी कपॅसिटी आहे ही फोडर, म्हणजे फोडर तयार करायचा आहे, चारा तर आहे, म्हणजे स्टेम किती हाईटचा आहे, त्याला पानं किती आहे याच्यावरून त्याची क्वालिटी ठरत असते.
द फोडर शूड बी टॉल, थिन स्टेम आणि हॅव मोर लिफी ग्रोथ असं म्हटलं जातं. ही एक फोडरची कॅरेक्टरिस्टिक आहे. जवार प्लांट सिंथेसाइज ज्याला म्हटलं जातं हायड्रोसायनिक ॲसिड. आता हा एक पॉईंट आपल्याला ॲप्लिकेशन आहे. आपण जेव्हा एखादं सिरियल क्रॉप किंवा जवार क्रॉप इथं पाहतो तर आपण सांगतो की याच्यापासून सुका आणि ओला अशा दोन्ही पद्धतीचे चारे आपण इथं याच्यापासून घेत असतो. पण जे अर्ली ग्रोईंग कंडिशन असते, या अर्ली ग्रोईंग कंडिशनमध्ये जे काही जवारचं जे प्लांट आहे ते एक ॲसिड सिक्रेट करतं ज्याला म्हटलं जातं हायड्रोसायनिक ॲसिड असं म्हटलं जातं. आणि हे हायड्रोसायनिक ॲसिड ह्या अर्ली ग्रोईंग सीझनमध्ये लीफमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे जे सिलेज आहे हे सिलेज त्या स्टेजमध्ये जे काही लाईफस्टॉक ॲनिमल आहे किंवा जे कॅटल आहेत यांना दिलं जात नाही, कारण या ॲसिडमुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना डिसेंट्रीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं कोळी जी पानं आहेत ज्वारीची ही कधीही लाईफस्टॉक ॲनिमलला खायला दिली जात नाही. इट शूड बी फीड ॲज म्हणजेच कधी ओला चारा दिला जाऊ शकतो तर जेव्हा फ्लॅट कंडिशनमध्ये लीफची ग्रोथ असते तेव्हा त्याला ग्रीन फोडर असं म्हटलं जातं. आणि हेच ग्रीन फोडर लाईफस्टॉक ॲनिमलला सिलेज ॲज अ सिलेज म्हणून इथं दिलं जाऊ शकतं. हा झाला पॉईंट आपला क्वालिटीचा. क्वालिटीमध्ये आपण ग्रेनची क्वालिटी पाहिली की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रियंट, स्टार्च आणि प्रोटीन कंटेंट, त्याच्यानंतर त्याचा ॲपिरन्स, व्हिज्युअल ॲपिरन्स आणि त्याच्यानंतर आपण फोडरची क्वालिटी पाहिली. पुढचा पार्ट आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये आपण क्लायमेट आणि त्याच्यानंतर सॉईल पाहणार आहोत. तर जनरली आपण म्हणतो की हे जे क्रॉप आहे हे याला ट्रॉपिकल क्रॉप असं म्हटलं जातं, म्हणजे जिथं उन्हाळा जास्त आहे. डिफरंट क्लायमेटिक कंडिशनमध्ये हे क्रॉप येतं. इट कॅन टॉलरेट मिनिमम 16 डिग्री सेंटीग्रेड टू मॅक्झिमम 40 डिग्री सेंटीग्रेड म्हटलं जातं. म्हणजे 16 पासून 40 डिग्री टेम्परेचर जिथं आहे तिथं हे क्रॉप आपल्याला व्यवस्थित घेता येऊ शकतं. ऑप्टिमम टेम्परेचर याच्यासाठी जे लागणार आहे ते 27 to 30 डिग्री सेंटीग्रेड असं म्हटलं जातं. जो रेनफॉल आहे हा रेनफॉलची त्यांना गरज असते ती आहे 350 to 750 mm. त्याच्यानंतर हा हेवी रेनफॉलसुद्धा हे क्रॉप टॉलरेट करू शकतं. इट कॅन टॉलरेट म्हटलं जातं की हेवी रेनफॉल म्हणजे पाऊस जर जास्त जरी झाला तरीसुद्धा हे टॉलरेट करू शकतं. त्याच्याचसोबत समजा काही कारणाने पाऊस झाला नाही आणि तिथं दुष्काळ जर झाला ज्याला म्हटलं जातं ड्राऊट कंडिशन असं म्हटलं जातं. ड्राऊट कंडिशनसुद्धा ड्राऊट रेजिस्टन्स कपॅसिटीसुद्धा या क्रॉपमध्ये राहत असते. म्हणून याला काय म्हटलं जातं एक आयडियल रेनफीड क्रॉप असंही म्हटलं जातं. म्हणजे पावसावरती येणारं हमखास येणारं हे काय आहे पीक आहे. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ जवार प्लांट इज दॅट द इट रेग्युलेट ट्रान्सपिरेशन म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो इव्हॅपरेशन की प्लांटमधून वॉटरचं इव्हॅपरेशन होतं आणि जे वातावरणामध्ये मिक्स होत असतं त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हटलं जातं. ड्युरिंग दिस पिरियड ड्राऊट अँड स्टार्ट्स ॲक्टिव्ह ग्रोथ म्हणजे याच कंडिशनमध्ये त्याची चांगल्या पद्धतीची ग्रोथ होत असते. वेन मॉइश्चर स्टेटस इज इम्प्रूव्ड दॅट्स वाय वाईडली कल्टिवेटेड इन अ लो रेनफॉल एरिया. म्हणजे जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं ज्वारीचं पीक का घेतलं जातं याचं कारण आहे की त्याचा ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त आहे. त्यामुळे वातावरणामध्ये मॉइश्चर टिकून राहत असतं आणि जेव्हा मॉइश्चर प्रेझेंट असतं तेव्हा त्याची चांगली ग्रोथ ही होत असते. हा झाला क्लायमेटचा पार्ट. क्लायमेटमध्ये आपण टेम्परेचर पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा लागणारा पाऊस किंवा पाऊस नसतानासुद्धा हे पीक येऊ शकतो. त्याच्यानंतर या क्रॉपसाठी लागणारी जी सॉईल आहे या क्रॉपसाठी जी सॉईल लागत असते ही तर सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रतीच्या सॉईलमध्ये हे पीक येत असतं. जवार कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल असं म्हटलं जातं. बट वेल ड्रेन्ड जी काही क्लेई सॉईल आहे की ज्याच्यामधून काय होत असतं पाण्याचा निचरा होऊ शकतो ज्याला लोम सॉईल असं म्हटलं जातं. बेस्ट फॉर ग्रोथ म्हणजे जिथं चिखल ज्याला आपण चिकन माती म्हणतो ती जी सॉईल आहे ती म्हणजे लोम सॉईल आहे. इट कॅन टॉलरेट सलाईन अँड अल्कलाईन सॉईल अप टू म्हणजे जिथं काय आहे क्षारांचं प्रमाण जास्त आहे अशा सॉईलमध्ये सुद्धा ज्वारीचं पीक हे चांगल्या प्रतीचं येऊ शकतं. इट कॅन ऑल्सो बी ग्रोन ऑन मीडियम ॲसिडिक सॉईल म्हणजे ज्याचा pH 5.5 आहे. इथंसुद्धा हे क्रॉपचं प्रोडक्शन हे चांगल्या पद्धतीने आपण इथं घेऊ शकतो. म्हणजे क्लायमेटमध्ये आपण इकॉलॉजीमध्ये आपण क्लायमेट पाहिलं, सॉईल पाहिलं. त्याच्यानंतर या व्हरायटीज दिलेल्या आहेत. आता जी व्हरायटीज आहेत की ज्याच्यामध्ये खरीप दोन पद्धतीच्या सीझनमध्ये आपण हे घेऊ शकतो किंवा कोणत्याही सीझनमध्ये आपण सिरियल क्रॉप्स घेऊ शकतो ज्याच्यामध्ये ज्वारी हे कोणत्याही सीझनमध्ये येणारं पीक आहे. खरीप आणि जी लोकल आहे ज्याला कालबांडी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे पवली आणि त्याच्यानंतर आहे तांबड भोंडी जी मोतीचूर. त्याच्यानंतर खरीप इम्प्रूव्हमध्ये SPV 346, SPV 351, SPV 475 त्याच्यानंतर सोनेर आणि ज्याला स्वर्णा असंही म्हटलं जातं. खरीप हायब्रिड जी व्हरायटी आहे ही क्रॉप्स SH म्हणजे ज्याला म्हटलं जातं सोर्गम हायब्रिड असं म्हटलं जातं आणि C याचा अर्थ होतो असतो सिरियल.
म्हणजे CSH1, CSH5, CH जो लास्ट जे नंबर दिलेले आहेत, जे डिजिट्स आहेत, याचा अर्थ इथं किती सायंटिस्टनी काम केलेलं आहे किंवा त्यांच्या टीममध्ये किती वर्कर्स होते हा त्याचा मे बी नंबर असू शकतो. त्याच्यानंतर रब्बी इम्प्रूव्ड जी व्हरायटी आहे, ज्याला मालदांडी व्हरायटी म्हटलं जातं, मी ज्याला अंडरलाईन केलेली आहे त्या व्हरायटी आपण लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. मालदांडी आहे, कारण आपल्याला जो बोर्ड एक्झामसाठी जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कमेंट ऑन सिरियल क्रॉप्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटीज विचारल्या जातात. व्हरायटी ह्या 4 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. हाय यील्डिंग व्हरायटी, काही वेळेला त्याची नावंही विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर रब्बी, किमान आपण खरीप व्हरायटी आणि रब्बी व्हरायटी याच्यामधला डिफरन्ससुद्धा म्हणजे इथं सांगता आला पाहिजे. त्याच्यानंतर रब्बी व्हरायटीमध्ये CSH 8R, CSH 12R, CSH 13R असंही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये फोडर व्हरायटीज दिलेल्या आहेत. फोडर व्हरायटीजमध्ये आपण इथं सांगू शकतो की ज्याला म्हटलं जातं उतावली निलवा, मालदांडी 35-1. त्याच्यानंतर आहे सातपाणी MP म्हणजे चेअर. त्याच्यानंतर आहे रुचाता कालबांडी, ज्या हुरडा व्हरायटी आहेत, ज्याला ही लक्षात ठेवायची आपल्याला, फिल इन द ब्लँकसाठी ही व्हरायटी विचारली जाऊ शकते. हुरडा व्हरायटी ज्याला वाणी असं म्हटलं जातं, आणि लाह्यासाठी जी व्हरायटी वापरली जाते ज्याला कवली असंही म्हटलं जातं. आता आपल्याला ज्या काही हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत, या हाय यील्डिंग व्हरायटीचे कॅरेक्टरिस्टिक इथं सांगितलेले आहेत किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आहे स्वर्णा. आता आपल्याला ह्या व्हरायटी लक्षात कसं ठेवायचं, तर आपल्याला मेन पॉईंट पहिल्यांदा लक्षात ठेवायचं ही रब्बी आहे का खरीप व्हरायटी आहे. त्याच्यानंतर त्याला सीड रेट ज्याचं पर हेक्टरी उत्पादन किती असू शकतं, आणि त्याच्यानंतर ही डॉर्प आहे का टॉल व्हरायटी आहे, ती ग्रेनसाठी वापरली जाते का फोडरसाठी वापरली जाते. प्रत्येकाचे 4-4 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. स्वर्णा जी व्हरायटी आहे ज्याला म्हटलं जातं इम्प्रूव्ड व्हरायटी असं म्हटलं जातं. इट इज सुटेबल सोईंग फॉर ऑल 3 सीझन, 3 सीझनमध्ये येणारी. त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो 115 to 120 डेज आहे. द प्लांट्स आर मीडियम डॉर्फ असं म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर जे स्टेम आहे ते ज्युसी आहे. इयर हेड्स आर इलॉंगेटेड आणि कोनिकल इन शेप असं म्हटलेलं आहे. ग्रेन बोल्ड असतात, क्रीमी असतात आणि येलोविश टीनचे असते. त्याचं जे प्रोडक्शन आहे ते 50 to 60 क्विंटल पर हेक्टर. याच्यामध्ये लक्षात ठेवणारा पॉईंट ही काय आहे, तिन्ही सीझनमध्ये येणारी स्वर्ण ही व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आहे सोनेर, ही इम्प्रूव्ड व्हरायटी आहे, ज्याला लोकल नेम सोनेर असंही म्हटलं जातं. ही एक खरीप सीझनमध्ये येणारी व्हरायटी आहे. त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो 145, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की लाईफ सायकलचं ड्युरेशन 145 to 150 डेज आहे. त्याच्यानंतर द ग्रेन्स आर बोल्ड आहेत, येलोविश आणि व्हाईटिश इन कलर आहे. सुटेबल फॉर मीडियम टू हेवी ब्लॅक कॉटन साईल, म्हणजेच आपला जो रिजन आहे तर मराठवाड्याचा जो रिजन आहे त्याच्यामध्ये मोस्टली घेणारी ही व्हरायटीज आहे. पर हेक्टरी उत्पादन 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर आहे. त्याच्यानंतर आहे रॅमकेल, ही एक फोडर व्हरायटी आहे, सुटेबल फॉर खरीप सीझन म्हटलेलं आहे. मॅच्युअर्स होते 135 ते 140 दिवसामध्ये. ग्रेन्स आर बोल्ड आहेत, व्हाईट इन कलर. द ग्रेन यील्ड इज अबाउट 10 to 15 क्विंटल पर हेक्टर म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आईसपुरी, द ग्रेन इज ग्रेन कम फोडर व्हरायटी असं म्हटलं जातं, म्हणजे जास्ती तर फायदा फोडरचाच आहे. इट इज अ खरीप व्हरायटी म्हटलं जातं. इट मेजर्स इज अबाउट 120 to 125 डेज. द ग्रेन इज अ मिल्की व्हाईट इन कलर असं म्हटलं जातं. ग्रेन यील्ड इज अबाउट 10 to 15 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यानंतर आहे सातपाणी, जी आपल्या लक्षात राहते. इट इज अ क्वालिटी ऑफ फोडर व्हरायटी. इथं आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे की ती फोडर व्हरायटी आहे का ग्रेन व्हरायटी आहे. ह्या ज्या 2 व्हरायटी आहेत त्या फोडर व्हरायटी आहेत. द प्लांट ग्रोज, म्हणजे ही एक टॉल व्हरायटी आहे. द ग्रेन इज अ क्रीमी व्हाईट आणि स्वीट इन टेस्ट असं म्हटलं जातं. द ग्रेन यील्ड इज अबाउट 8 to 12 क्विंटल पर हेक्टर. मी फक्त हे वाचून दाखवते, कारण का हे आपल्याला पाठच करावं लागतं. हे आपल्याला लक्षात ठेवणं जमत नाही किंवा इतक्या व्हरायटी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला पाठांतर करणं हा एकमेव पर्याय आहे. पाठांतर करत असताना ती फोडर आहे का ग्रेनसाठी आहे, त्याचा मॅच्युरिटीचा टायमिंग आणि त्याच्यानंतर पर हेक्टरी उत्पादन, हे 3 ते 4 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आहे CSH1, म्हणजे ही एक हायब्रिड व्हरायटी आहे. हायब्रिड व्हरायटी ही व्हरायटी तयार झालेली आहे कुठं, ज्याला म्हटलं जातं इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, जे दिल्लीमध्ये प्रेझेंट आहे. इथं हायब्रिड व्हरायटी करत असताना 2 व्हरायटीचं इथं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. इट कॅन बी ग्रोन इन ऑल सीझन्स, मोर सुटेबल फॉर म्हणलेलं आहे खरीप सीझन. इट मेजर्स अबाउट 100 डेज इन अ खरीप आणि 115 डेज इन अ रब्बी म्हटलेलं आहे. द प्लांट्स आर डॉर्क हॅविंग हाईट सांगितलेली आहे. द ग्रेन इज अ डल व्हाईट इन कलर आणि स्मॉल इन साईज, म्हणजे स्मॉल इन साईजची ही व्हरायटी आहे. रेनफील्ड कंडिशनमध्ये, म्हणजे पावसावरती जर हे पीक घेतलं तर त्याचं उत्पादन 30 ते 45 क्विंटल पर हेक्टर येतं. आणि जर आपण
पाण्याचा सप्लाय देऊन जर हे पीक जर घेतलं, ज्याला इरिगेटेड क्रॉप असं म्हटलं जातं, हे प्रोडक्शन इरिगेशनमुळे वाढतं आणि ते 60 ते 75 क्विंटल पर हेक्टरपर्यंत जातं. तशाच पद्धतीने CSH2 सुद्धा आहे. ही सुद्धा हायब्रिड व्हरायटी आहे. रब्बी सीझनमध्ये येणारं हे पीक आहे. 100 ते 120 दिवसामध्ये हे येतं. ग्रेनची साईज ही मीडियम साईज आहे. इकडे आपण स्मॉल साईज बघितली होती. त्याच्यानंतर हा डल कलर होता, हा व्हाईटिशिंग कलर आहे. त्याच्यानंतर जे प्रोडक्शनचा रेट आहे तो थोडाफार सारखाच आहे. 40 to 50 क्विंटल पर हेक्टर आहे आणि 60 to 75 क्विंटल पर हेक्टर इरिगेशन. त्याच्यानंतर आहे CSH3. ही एक हायब्रिड व्हरायटी आहे. इट शोज बेटर टॉलरन्स टू डिसीज. आता याच्यामुळे ही डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे की याच्यामध्ये ग्रेन क्वालिटी इज बेटर दॅन CSH1. म्हणजे जी इथं स्मॉल साईज आहे, इकडं बोल्डनेस थोडासा वाढलेला आहे. इट मॅच्युअर 105 ते 110 दिवसामध्ये येणार आहे. इट गिव्ज 30 to 35 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यानंतर CSH4 ही सुद्धा हायब्रिड व्हरायटी सोरगम आहे, जी परभणी रिसर्च म्हणजे ज्वारी संशोधन केंद्र आहे परभणीला, इथं तयार करण्यात आलेली आहे. हे क्रॉस आहे 2 व्हरायटीचा. इट मॅच्युअर्स इज अबाउट 105 ते 110 दिवसात येणारं हे पीक आहे किंवा ही व्हरायटी आहे. आता ही डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे. इट इज टॉलरेट टू अटॅक ऑफ शूट फ्लाय. म्हणजे शूट सिस्टीमवरती ग्रुपने होणारा फ्लायचा जो अटॅक आहे तो सहन करण्याची यांच्यामध्ये काय आहे, हे इट इज टॉलरंट टू म्हटलेलं आहे, म्हणजे टॉलरेट करू शकतात. द फोडर यील्ड इज अबाउट 20% मोर दॅन CSH1. म्हणजे याच्यापासून आपल्याला फोडरही मिळवता येऊ शकतं. द ग्रेन यील्ड इज अबाउट 30 to 45 क्विंटल पर हेक्टर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर लास्ट व्हरायटी आहे CSH5. दिस हायब्रिड जवार इज इव्हॉल्ड. हा क्रॉस दिलेला आहे. इट इज सुटेबल फॉर खरीप ॲज वेल ॲज रब्बी सीझन म्हटलेला आहे, दोन्ही सीझनमध्ये. इट मेजर्स अबाउट 110 ते 115 डेजमध्ये मॅच्युअर्स. इट इज टॉल ग्रोईंग व्हरायटी म्हटलं जातं. त्याच्यानंतर ग्रेन्स आर पर्ली व्हाईट, म्हणजे मोत्याप्रमाणे याच्यावरती शायनिंग आहे. इट इज टॉलरंट टू ग्रेन मोल्ड अँड शूट फ्लाय. म्हणजे या अटॅकवरती हे टॉलरंट करू शकतात. द यील्ड इज बिटवीन 40 to 42 क्विंटल पर हेक्टर असं म्हटलेलं आहे. ह्या झाल्या आपल्या व्हरायटी पाठच कराव्या लागतात. किमान 4 व्हरायटी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. एका मार्कासाठी 4 मार्कासाठी हा इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे झालं व्हरायटीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ लँड. कोणत्याही सिरियल क्रॉपच्या बाबतीमध्ये प्रिपरेशन ऑफ लँड हा कॉमन काय असतं, एक प्रकारचं ऑपरेशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला समर सीझनमध्ये प्लोईंग करावं लागतं. प्लोईंग केल्यानंतर आपल्याला 2 to 3 टाईम्स हॅरोईंग करावं लागतं, म्हणजे सीडबेड फॉर्मेशनसाठी. हॅरोईंग झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रिव्हियस इयरचे जे क्रॉपचे जे काही रूट सिस्टीम असते, ज्याला स्टबल्स असं म्हटलं जातं, हे कलेक्ट करावे लागतात आणि त्याला बर्न करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला प्रिपरेशन ऑफ लँड किंवा सीडबेड करत असताना फार्म यार्ड मॅन्युअर हा त्या सॉईलमध्ये मिक्स करावा लागतो ड्युरिंग हॅरोईंगच्या प्रोसेसमध्ये. आणि त्याच्यानंतर जर आपण हेवी प्लोईंग जर केला असेल किंवा हेवी प्लोईंग करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी जर आपण ज्याला म्हणतो की सुपरफिशियल प्लोईंग करत असेल तर 3 ते 4 वर्षाच्या अंतराने आपल्याला हेवी प्लोईंग करणं गरजेचं असतं, की ज्याच्यामुळं जे सॉईलच्या खालच्या लेअरमध्ये जे काही वीड्सचे जे काही सीड्स प्रेझेंट असतात ते आपल्याला इथं त्याचा नायवाट करता येऊ शकतो. म्हणजे जी काही प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये आपण वीड्स फ्री सॉईल करत असतो. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे सीड ट्रीटमेंट. सिरियल क्रॉपमध्ये सीड ट्रीटमेंट देत असताना किंवा कोणत्याही बियाणाला सीड ट्रीटमेंट जी दिली जाते ज्याच्यामध्ये शक्यतो फंगीसाईडचा अप्लाय केला जाऊ शकतो. तर जवारला सीड ट्रीटमेंट देत असताना आपल्याला सल्फर पावडर इथं वापरावी लागते. म्हणजे इट इज ट्रीटेड विथ म्हटलं जातं की सल्फर पावडर. दिस ट्रीटमेंट इज गिवन टू न प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम स्मूथ डिसीज याचा अर्थ होतो फंगल डिसीज. सल्फर आणि सीड इज पुट इन टू इव्हॉल्विंग. सल्फरची ट्रीटमेंट देत असताना आपल्याला रिव्हॉल्विंग ड्रममध्ये हे सीड आणि सल्फर मिक्स करून त्यांना रोटेटसुद्धा आपण करू शकतो. म्हणजे युनिफॉर्म ॲप्लिकेशन सल्फर पावडरचं बियाणं नव्हतं. त्याच्याचबरोबर सीड ट्रीटमेंट दिली जात असताना आपण इथं ॲझोटोबॅक्टरचा सुद्धा डोस देऊ शकतो कशासाठी, तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी. म्हणजे सॉईलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट आपण इथं देऊ शकतो. म्हणजे हा एक नायट्रोजन फिक्सेशन करणारा काय आहे, बॅक्टेरिया आहे. आता त्याचा आहे सोईंग टाईम. महाराष्ट्रामध्ये जे जवार क्रॉप घेतलं जातं हे 3 सीझनमध्ये घेतलं जातं. खरीप सीझनचा जो काही टाईम ड्युरेशन असतो तो जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै असतो. रब्बी सीझन आहे 15 to सप्टेंबर टू 15 ऑक्टोबर. जो समरमध्ये जे घेतलं जातं हे जे जवार हे फोडरसाठी घेतलं जातं पर्पज, तो मार्च टू एप्रिल असतो.
काही वेळेला पेरणी जी केली जाते ज्याला धूळ पेरणी असं म्हटलं जातं. धूळ पेरणी याचा अर्थ होतो काही शेतकरी जे असतात शेत म्हणजे जी सॉईल असते याचा जो सुपर लेअर असतो हा जर ड्राय असेल तर अशा वेळेला मातीमध्ये फक्त बियाणं म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीला उन्हाळी पाऊस जर पडला जर असेल तर मान्सूनच्या सुरुवातीला अशा पद्धतीची पेरणी केली जाते. म्हणजे मातीमध्ये बिया मिक्स केल्या जातात किंवा ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये ते फेकले जातात, ह्या धुळीमध्ये फेकल्या जातात, म्हणून याला धूळ पेरणी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहेत ज्वारीच्या पेरणीच्या पद्धती ज्याला सोईंग मेथड असं म्हटलं जातं. जनरली आपल्याला माहीत आहे सोईंग मेथड. पहिली जी मेथड आहे याला ब्रॉडकास्टिंग मेथड म्हटलं जातं. ब्रॉडकास्टिंग मेथड याचा अर्थ होतो की जी फेकणी पद्धत किंवा बिया सॉईलमध्ये स्प्रेड केल्या जातात याला ब्रॉडकास्टिंग मेथड असं म्हटलं जातं. जनरली ज्वारीची पेरणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये होत नाही तर तमिळनाडूमध्ये अशा मेथडचा वापर केला जातो. आता या मेथडमध्ये नेमकं काय केलं जातं तर सीडबेड तयार केले जातात आणि त्याच्यानंतर बिया ह्या त्या सॉईलमध्ये स्प्रेड केल्या जातात. आता ही एक क्विक आणि चीप मेथड आहे ब्रॉडकास्टिंग मेथड. त्याच्यानंतर या मेथडमध्ये सीडचं प्रमाण हे खूप लागतं कारण बिया ह्या रेग्युलर इंटरवलनं पडत नाही. म्हणजे इथं 15 ते 18 kg पर हेक्टरी आपल्याला सीडचा रेट लागत असतो. पण इथं जर्मिनेशन हे युनिफॉर्म होत नाही कारण पेरणी करत असताना जी डेप्थ लागत असते ही आपण इथं मेंटेन करू शकत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की सोईंग मेथडमध्ये दुसरी मेथड आहे ड्रिलिंग पद्धत जी आपल्याकडे कॉमनली इथं वापरली जाते. ड्रिलिंग मेथड म्हणजे ज्याला म्हटलं जातं तिफन पद्धत असं म्हटलं जातं आणि ही महाराष्ट्रामध्ये याच मेथडनी वापर केला जातो. द सीड इज कवर्डेड विथ म्हणजे ड्रिलिंग मेथडनी जेव्हा बिया ह्या पेरल्या जातात त्याच्यावरती पुढे नंतर हॅरोईंगच्या मदतीनं या बियांच्यावरती सॉईल काय केली जाते कवर केली जाते. याचा जो सीड रेट आहे हा 10 ते 12 kg पर हेक्टर आहे. या ड्रिलिंग मेथडमध्ये दोन प्लांटमधलं जे डिस्टन्स आहे ते मेंटेन होतं ज्याला आपण स्पेसिंग असं म्हणतो. तो 45 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर इतका हा मेंटेन केला जातो. या ड्रिलिंग मेथडमध्ये आपल्याला 15 डेज म्हणजे सीडलिंग आल्यानंतर म्हणजे रोपं आल्यानंतर आपल्याला ती कमी करता येऊ शकतात. त्यामुळं 2 रोपामधलं अंतरसुद्धा आपण इथं मेंटेन करू शकतो ज्याला थिनिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे दुसरी जी मेथड आहे सोईंग इन अ प्लो फरो म्हणजे नांगराच्या पाठीमागे जी पेरणी केली जाते ज्याला सोईंग इन अ प्लो फरो असं म्हटलं जातं. म्हणजे प्लोईंग झाल्यानंतर जे काही फरोज तयार होतात म्हणजे जो काही चर तयार झालेली असते याच्यावरती बिया टाकणं याला म्हटलं जातं सोईंग इन अ प्लो फरो. म्हणजे नांगरणीच्या पाठीमागं बिया पेरत जाणं किंवा बिया टाकत जाणं याला सोईंग इन अ प्लो फरो असं म्हटलं जातं. ही जनरली रब्बी सीझनमध्ये केली जाते कारण का की पावसाळ्याच्या दिवसामध्ये माती ही ओली असते आणि वरचा लेअर फक्त हार्ड असतो, आतमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं. अशा वेळेला ह्या मेथडचा वापर केला जातो. त्यामुळे इथं या मेथडचा फायदा असा आहे इट इज फॉलोड टू गेट गुड जर्मिनेशन आणि प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सॉईल मॉइश्चर. म्हणजे सॉईलच्या मॉइश्चरचा इथं आपल्याला प्रॉपर वापर करता येऊ शकतो. त्यामुळे प्लांटची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीची होते. आता याच्यामध्ये काय केलं जातं की जे सोय इन प्लो फरो ह्या मेथडमध्ये म्हणजे नांगरणीच्या पाठीमागे जेव्हा पेरणी केली जाते तेव्हा जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं जो वुडन प्लो वापरला जातो इथं शक्यतो वुडन प्लोचा वापर केला जातो. याच्यासाठी सीड रेटचं जे काही पर्सेंटेज लागत असतं हे 10 ते 12 kg पर हेक्टर लागत असतं. त्याच्यानंतर पुढची मेथड आहे ज्याला डिबलिंग मेथड असं म्हटलं जातं. पुणे साईडला ज्वारीची पेरणी करण्यासाठी या मेथडचा वापर केला जातो. मराठीमध्ये याला टोकन पद्धत असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे फक्त भुईमुगाच्या शेंगा किंवा कॉटन हे टोकन पद्धतीने केलं जातं पण पुण्याच्या साईडला इथं टोकन पद्धतीनं ज्वारीची पेरणी केली जाते. आता याचा फायदा असा होतो की 2 क्रॉपमधलं डिस्टन्स हे मेंटेन होतं. इंटरकल्चरिंगसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा इथं फायदा होतो. इथं आपल्याला थिनिंग प्रोसेस केली जाते. ह्या टोकन पद्धतीमध्ये सुरुवातीला मार्किंग करून घ्यावं लागतं आणि मार्क करून घेतल्यानंतर इथं आपल्याला समजा इथं जर मार्क केले तर जिथं मार्क केलेलं आहे तिथं बिया आपल्याला टाकाव्या लागतात. ह्या बियांचं पर्सेंटेज त्यांनी रेकमेंडेड केलेलं आहे 7 ते 8 बिया आपण एका ठिकाणी इथं करू शकतो. इथं या प्रोसेसमध्ये काय केलं जातं थिनिंग प्रोसेस केली जाते. म्हणजे पहिली जी थिनिंग प्रोसेस आहे ही 15 दिवसांनी केली जाते. म्हणजे 4 ते 5 सीडलिंग्स इथं ठेवले जातात एका सर्कलमध्ये. दुसरी थिनिंग प्रोसेस ही 21 दिवसांनी केली जाते ज्याच्यामध्ये 2 ते 3 सीडलिंग जे हेल्दी आहेत ते पर सर्कल इथं ठेवले जातात. सीडचा जो रेट लागत असतो तो 5 kg पर हेक्टर लागत असतो. आता या मेथडचा फायदा असा होतो टू प्रोव्हाइड दिस मेथड प्रोव्हाइड ऑप्टिमम स्पेस टू एव्हरी प्लांट. प्रत्येक प्लांटमध्ये एक प्रॉपर डिस्टन्स राहत असतं. यामुळे याचा जो रिझल्ट आहे तो चांगला राहत असतो किंवा ज्याला आपण म्हणतो की यील्डचं प्रोडक्शन हे हायर राहत असतं.
त्याच्यानंतर लास्ट मेथड आहे ज्याला ट्रान्सप्लांटिंग मेथड म्हटलं जातं. याला म्हटलं जातं लावणी मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे इथं रोपं लावली जातात आणि ही सुद्धा मेथड आपल्या महाराष्ट्रामध्ये वापरली जात नाही, तर साऊथ इंडियामध्ये याचा वापर केला जातो. सिडलिंग जर रेज्ड, नेहमीप्रमाणे सिडलिंग हे नर्सरीमध्ये तयार केले जातात. त्याच्यानंतर फरोज तयार केले जातात, म्हणजे सीडबेड तयार केले जातात. आणि सीडलिंग जर ट्रान्सप्लांटेड ऑन साईड ऑफ फरोज, म्हणजे एका बाजूला हे सीडलिंग लावले जातात. याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं जातं 10 ते 15 सेंटीमीटरचं. इट इज डन ड्युरिंग रेनी वेदर असं म्हटलं जातं फॉर प्रॉपर क्रॉप स्टँड कंडिशनमध्ये. म्हणजे इथं आपण जो काही सोरगमचा ज्याला म्हटलं जातं टाईप्स ऑफ सोईल, इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सीड रेटपासून स्टार्ट करूया.